महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध। पोलादपूर तालुक्यातील लोहारे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे बिनविरोध आल्याने जल्लोष। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या 12 मार्च रोजी झालेल्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 23 मार्च रोजी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे बिनविरोध निवड झाली। शिवसेनेच्या रसिका केणी यांच्या वाट्याला महिला व बालविकास समितीचे पद वाट्याला आले असून राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांच्या वाट्याला समाज कल्याण समितीचे पद आले आहे। अन्य 2 सभापतींच्या खात्याचे वाटप होणे बाकी आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या वेळेत 4ही विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत कळंबे आणि शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपच्या वतीने वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीच्या वतीने नारायण डामसे यांनी आपले प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले होते। दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होताच विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी या चौघांचीही निवड बिनविरोध करीत असल्याचे जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले। पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांना निवडीच्या कामी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाल यांनी सहाय्य केले। दरम्यान या 4ही सभापतींच्या निवडीनंतर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्व उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सभापती, समर्थकांनी सभागृहात गर्दी करत नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले। निवडीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता घटनास्थळी पोलिसांचा कडककोट बंदोबस्त होता। श्री कळंबे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देत आले आहेत। त्यांच्या प्रामाणिक कामाची व जनसंपर्काची दखल घेत पक्षश्रेष्ठी व प्रशासनाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा तसेच तालुक्याच्या आर्थिक नियोजनात पारदर्शकता व गती येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। निवडीची घोषणा होताच उमरड गावासह पोलादपूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। ठिकठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री कळंबे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते उपस्थित होते। सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कळंबे साहेबांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास व्यक्त केला। उमरड गावासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना दिसून येत आहे। त्यांच्या यशामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असून भविष्यात आणखीन मोठ्या पदावर ते कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।